आता महाविकास आघाडीमधलं काँग्रेस तर नाराज झाले, कारण उद्धव ठाकरे यांना उमेदवारी मिळाली नाहीये. पण याच कारणामुळे विधान परिषदेसाठी भाजप आपला अतिरिक्त उमेदवार देण्याच्या तयारीत आहे, असं सूत्रांकडून कळतंय. महाविकास आघाडीतील नाराजीचा भाजप फायदा घेण्याच्या तयारीत आहे. ठाकरे उमेदवार नसल्यानं महाविकास आघाडीमध्ये सध्या नाराजीचा सूर आहे. उद्धव ठाकरे उमेदवार नसल्यानं महाविकास आघाडी अंतर्गत वाद आणि त्याचा अचूक फायदा घेण्याच्या तयारीत भाजपचे अतिरिक्त उमेदवार देण्याबाबत भाजप केंद्रीय पक्ष पातळीवर चर्चा करण्याची शक्यता आहे. एनसीपी पक्षाकडे अतिरिक्त मतांचा कोटा आहे, तसंच भाजपचे देखील अतिरिक्त मतं आहेत. एनसीपी आणि भाजपच्या सहमतीनं अतिरिक्त उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे, असं देखील सूत्रांकडून कळतंय. भाजपनं सध्या आपले 5 उमेदवार जारी केलेत. अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यानं विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर भाजपने अतिरिक्त उमेदवार द्यावा, आमची तयारी आहे, असं संजय राऊत म्हणतायत. काँग्रेस पाठिंब्याची भूमिका घेईल. भाजपनं विधान परिषद निवडणुकीमध्ये अतिरिक्त उमेदवार द्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी आहे, असा इशारा, असं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलंय. ठाकरेंच्या शिवसेनेनं अंबादास दानवे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस आपला एक उमेदवार देण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील याच फुटीचा फायदा भाजप घेण्याची शक्यता आहे. आणि आज अनुषंगानं निवडणूक बिनविरोध झाली नाही तर शिवसेनेची निवडणूक लढण्याची तयारी आहे, असा इशारा संजय राऊत देत आहेत. दिल्लीतल्या हायकमांडशी आमचंही बोलणं झालंय. जागा उद्धव ठाकरे साहेब निवृत्त झाले, त्यांचेही झाले काही लोक, पण राज्याचे माजी मुख्यमंत्री निवृत्त झाले. सगळ्यांचा आग्रह होता उद्धव साहेबांनीच लढावं. उद्धव साहेबांचा आग्रह होता, नाही मी उमेदवार दे, त्याला तुम्ही पाठिंबा द्या. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधीच पाठिंबा जाहीर केलेला आहे की उद्धव ठाकरे देतील तो उमेदवार. आणि मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष सुद्धा तीच भूमिका घेईल, कारण आम्ही एकत्र आहोत.